हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता सुरू होणार आहे काहीच दिवसांच्या अवधीनंतर सुरू होणार आहे तो म्हणजे आपला मार्गशीर्ष महिना, आपल्या महालक्ष्मी आईचा महिना. तर खूप मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी तरी म्हणजे मला खूप 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 जवळचा, प्रिय आणि खूप छान वाटतो मार्गशीर्ष सुरू होतो तेव्हा. आणि देवी आईला छान छान सजवता येतं. खूप भारी वाटतं. मार्गशीर्ष महिना हाच माझ्यासाठी खूपच असा वेगळाच एक म्हणतात ना पिरियड असतो. आणि त्याच्यासाठी तयारी सुरू केलेली आहे, जशी इतर सणांसाठी तयारी सुरू असते. तर खूप साऱ्या ताईंनी विचारलं की ताई तू काय घेणार आहेस मार्गशीर्ष महिन्यासाठी? काय कुठून आम्ही हे घेऊ, मुखवटे कुठून घेऊ, वस्त्र कुठून घेऊ? कारण जसं जसं पूजा आता तुम्ही बघताय तर तुम्हाला सुद्धा त्या पूजांची आवड लागते. तुम्ही स्वतः अनुभव घेताय की अशा प्रकारे आपण देवांना जेव्हा सजवतो, अशा प्रकारे जेव्हा आपण पूजेला सजवतो, तेव्हा त्या पूजेलाच एक खूप छान असं वेगळंच दिव्य रूप प्राप्त होतं. आणि ती सेवा भगवंतापर्यंत पोहोचते, ती भगवंताला आवडते. तर म्हणून मी तर माझा तर असा विचार असतो की मी एक घास कमी खाईन, पण मी त्या गोष्टीसाठी जो आहे तो थोडासा खर्च करेन, असा माझा विचार असतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे की जे तुम्ही मला सारखं विचारताय की ताई मुखवटे कुठून घेतेस तू? तर ह्याच्या मागे ना खूप साऱ्या जणांचे खूप वेगवेगळे विचार आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पण पडलेले असतात की काय करायचं? दरवर्षी नवीन मुखवटा घ्यायचा किंवा जो मुखवटा आपण वापरतोय तर त्याचं काय करायचं? विसर्जित करायचं का? वस्त्रांचं काय करायचं? तर असे खूप सारे प्रश्न असतात, तर त्यांची पण उत्तरं मी तुम्हाला देईन. आणि मी जिथून स्पेशली मुखवटे मागवलेले आहेत, मी तिथे गेली नाहीये शॉपवर त्यांच्या, कारण मला जाणं जमलं नाही. पण मी दादांना म्हटलं होतं, की "दादा तुम्ही मला घरीच पाठवा." त्यांनी मला फोटोज पाठवले होते आणि त्यातून सिलेक्ट करून मी त्यांना सांगितलं होतं, की मला हे मुखवटे तुम्ही पाठवा. माझ्याकडे आधीपासूनचे पण बरेच मुखवटे आहेत, तुम्ही बघता. तर हे सगळे काय मी एकदम घेतलेले नाहीयेत. आता 5-6 वर्ष झाले मी म्हणजे मुखवटे जमा करते हळू-हळू. मला आवडते ती गोष्ट. जेवढी मला दागिन्यांची आवड नाहीये, तेवढी मला ह्या वस्तूंची आवड आहे, की देवींसाठी वस्त्र, दागिने, मुखवटे हे सगळं मला खूप आवडतं आणि मी त्याच्यामध्ये माझा आनंद शोधत असते. तर तुम्हाला सुद्धा तो आनंद मिळावा, कारण खूप सारे मार्केटमध्ये मुखवटे येतात, पण त्यांची फिनिशिंग तेवढी प्रॉपर नसते. लावल्यानंतर म्हणजे देवीचं जे रूप दिसलं पाहिजे, तर ते रूप दिसत नाही. तर माझ्या पूजा जेव्हा तुम्ही बघता, तर तेव्हा तुम्हाला ते खूप आवडतं. तर त्याचं जे कारण असतं ना, ते मेन तेच असतं, की तुम्ही काय वापरता? तुम्ही काय वस्तू वापरता? तुम्ही मुखवटा कसा वापरता? वस्त्र कसं वापरता? त्यांना सजवता कसं? दागिने कसे घालता? यावरूनच ते आणखीन पूजा खूप सुंदर आणि छान दिव्य अशी दिसत असते. तर चला खूप जास्त बडबड नको करायला. आता मी सुरुवात करते ती म्हणजे पहिले मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे कुठले मुखवटे आहेत आणि आता मी नवीन कुठले मुखवटे मागवलेत ते मी तुम्हाला दाखवते. त्यात सर्वात पहिला जो मुखवटा मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे की जो तुम्हाला सर्वांना खूपच आवडला होता मागच्या वर्षी, जो मी त्रिपुर सुंदरी म्हणून हा जो मुखवटा मागवला होता दादांकडून. तर हा मुखवटा सुद्धा सर्वांना खूप आवडला होता. याची हाईट बघा, हा मोठ्या साईजचा मुखवटा आहे. म्हणजे आता माझ्या हाताच्या साईजनुसार तुम्हाला समजत असेल की याची साईज केवढी आहे. फक्त म्हणजे दादांकडे जे मुखवटे अवेलेबल आहेत ना, त्याच्यामध्ये स्मॉल साईज, मीडियम साईज आणि लार्ज साईज असे आहेत. मला वाटतं सगळ्या मुखवट्यांच्या बाबतीत नाही, पण काही काही मुखवट्यांच्या बाबतीत तसं आहे. तर तुम्ही जेव्हा फोन कराल किंवा मेसेज कराल, तर तुम्ही त्याच्या हिशोबाने ऑर्डर करा. विचारा पहिले व्यवस्थित गोष्टी आणि त्यानंतर ऑर्डर करा. कारण हे जे मुखवटे मोठे मोठे मुखवटे जे आपण मागवतो ना, तर त्याला नारळ सुद्धा मोठा लागतो, कारण त्याचं लोड बऱ्यापैकी त्याला घेता आलं पाहिजे कलशावरती. तर म्हणून याची मांडणी करताना व्यवस्थित करावी लागते. पण दिसायला अगदी अगदी सुंदर, म्हणजे काय सांगू मी, खूप सुंदर दिसतं. तर हा मी मुखवटा मागच्या वर्षी मागवला होता देवी आईचा. तर हा तुम्ही गौरींसाठी सुद्धा हा मुखवटा वापरू शकता. खूप सुंदर दिसतील गौरी. तर हा मुखवटा एक दादांकडे असा अवेलेबल आहे. याच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी बरेच वेगवेगळे व्हेरिएशन्स सुद्धा केलेले आहेत. तर तुम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट कराल तेव्हा तुम्ही सविस्तर विचारा. प्राइस पण मला काय प्रत्येक मुखवट्याची अशी व्यवस्थित अशी प्राइस माहिती नाहीये. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुम्ही प्राइस विचारा. पण हे जे मोठे मुखवटे आहेत हे 2000च्या पुढचेच मुखवटे आहेत. त्यांच्याकडे
400 रुपयापासून ते म्हणजे 200 रुपयापासून ते तुम्ही जेवढे घ्याल तसे त्यांच्याकडे मुखवटे आहेत. तर ही जी गोष्ट करते, ही मुखवट्याची जी गोष्ट करते, तर ती म्हणजे की बाप्पा मोरिया जे स्टोअर आहे दादरला, तर तिथून मागे मी गेली होती तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं की कुठे आहे ते. तर तिथून मी घेतलं. त्यांचा ॲड्रेस डिटेलमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दादांचा देईन. तर तुम्ही तिथे कॉल करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता आणि त्यानंतरच तुम्ही ती गोष्ट परचेस करा. हा एक मुखवटा माझ्याकडे आहे. त्यानंतर दुसरा जो मुखवटा, हा जो मुखवटा आहे हा मी दादांकडून नव्हता मागवला. हा मी महालक्ष्मीला गेली होती, मुंबई महालक्ष्मीला. तिथून मी हा मुखवटा घेतला होता. तर हा थोडा वेगळा आहे बघा, महालक्ष्मी आईचा मुखवटा. त्याच्यावर पूर्ण काम केलेलं आहे. तर हा मुंबई महालक्ष्मी इथून मी हा मुखवटा घेतला होता. माझ्याकडे कुठले कुठले मुखवटे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. प्लस मी आता नवीन कुठले मुखवटे घेते ते पण मी तुम्हाला दाखवते. कारण मी एकदा पूजा मांडली आणि नंतर मग तुम्ही असं म्हणता की ताई तू आम्हाला सांगितलं नाहीस, आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही पण घेतलं असतं. तर म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते. त्यानंतर तिसरा जो मुखवटा माझ्याकडे आहे तो म्हणजे की मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवला होता की मी जेव्हा दादरला गेली होती तेव्हा दादांनी मला एक मुखवटा दिला होता महालक्ष्मी आईचा. तर तो मुखवटा मी तुम्हाला दाखवते. हा बघा, खूप सुंदर आहे. त्याच्यावर खूप बारीक असं पूर्ण काम केलंय, मण्यांचं वगैरे खूप सुंदर काम केलंय. हा फुल साईज, हा मोठा साईज मुखवटा आहे त्यांच्याकडचा. तर खूप सुंदर आहे. याच्यामध्ये हाच मुखवटा मी आता जेव्हा लक्ष्मीपूजन केलं होतं तर तेव्हा लक्ष्मीपूजनच्या वेळेला मी हा मुखवटा लावला होता. त्याची पण प्राइस ऍक्च्युली याच्यावर नाहीये, मला माहिती नाही प्राइस. तुम्ही दादांना व्यवस्थित विचारा. म्हणजे मी परत चुकीची प्राइस सांगेन आणि मग ते वेगळी प्राइस सांगतील. आणि ते मला म्हणालेत की ताई जे पण तुमच्या रेफरन्सने येतील त्यांना मी MRP वरती नक्कीच डिस्काउंट देईन. तर दादांना पण मी रिक्वेस्ट करेन की दादा प्लीज थोडंसं डिस्काउंट द्या जे पण माझ्या रेफरन्सने येतील. तर या मुखवट्याची जी खासियत आहे ना ही मी तुम्हाला सांगते. तेव्हा मलाही कन्फ्युजन झालं होतं कारण बरेच जण म्हणत होते की ताई हा तुळजाभवानीचा मुखवटा आहे, हा महालक्ष्मी आईचा मुखवटा नाहीये. तर बरोबर आहे ती गोष्ट. पण ह्या मुखवट्याची खासियत काय माहितीये का, ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. म्हणजे जो टिळा तुम्हाला दिसतोय ना तो तुळजाभवानी आईचा टिळा आहे. मी तुम्हाला डिफरन्स दाखवते. म्हणजे महालक्ष्मी आईचा जो टिळा असतो ना तो असा संपूर्ण म्हणजे स्प्रेड झालेला असतो, असा नाकापर्यंत नसतो. आणि जो तुळजाभवानी आईचा मुखवटा आहे ना तो बघा असा, म्हणजे तुळजाभवानी आईचा टिळा आहे तो असा नाकापर्यंत असतो. तर मी दादांना ही गोष्ट विचारली तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ताई ह्याच्यामध्ये आपण दोन्ही देवींचं कॉम्बिनेशन केलेलं आहे म्हणून हा मुखवटा असा आहे. म्हणजे दोन्ही देवींचं रूप एकवटलेलं आहे याच्यामध्ये. आणि याला स्पेशली त्यांनी ही जी मोराची नथ आहे ना ती त्यांनी स्पेशली बनवून घेतली आहे. जशी कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या म्हणजे नाकामध्ये नथ आहे तशी नथ त्यांनी ही बनवून घेतली आणि खूप सुंदर अशी नथ आहे. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कॅच होत नसेल पण समोर जर बघितलं ना तर खूप सुंदर नथ आहे. आणि याच्यावरती काम पण खूप सुंदर केलंय. आपल्याला प्राइस वाईज म्हणजे 2000च्या वरती याचा रेट असेल पण त्याचं कामही तसंच आहे. आतमध्ये पूर्ण फायबर बॉडी आहे मुखवट्याची. आणि मी म्हणेन की ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही जर हे जे बॉक्स जे आपल्याला येतात ना या बॉक्समध्ये तुम्ही व्यवस्थित ठेवलेत मुखवटे तर अगदी जसेच्या तसे वर्षानुवर्ष राहतात. आणि दुसरी एक टिप मला तुम्हाला सांगायची आहे की म्हणजे जेव्हाही आपण पूजा मांडतो देवींची तर आपण पुढे छोटी मूर्ती जी देवीची ठेवतो तर जे हळदी कुंकू आपण वाहतो ना तो या मुखवट्यावर कधी वाहू नका. जी पुढे देवीची मूर्ती ठेवली जाते ना किंवा फोटो ठेवला जातो त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा. त्यामुळे काय होतं हे जे रंग वगैरे असतात ना ते हळदी कुंकू लावून पुसून वगैरे ना ते खूप खराब होतात आणि मुखवटे लवकर खराब होतात. तर म्हणून माझे मुखवटे तुम्हाला खूप क्लीन आणि जसेच्या तसे दिसतात. त्याचं कारण ते आहे की हळदी कुंकू डायरेक्ट इथे कधी लावायचं नाही. ही आपण प्रतिकृती म्हणून ठेवतो. आपल्याकडे पुढे मूर्ती असते आपण त्याची स्थापना किंवा फोटो असतो दुसरा त्याची स्थापना केलेली असते. तर म्हणून मुखवटे असे छान ठेवायचे असतील तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा. आणि असा बघा हा कोल्हापूर महालक्ष्मी आई प्लस तुळजाभवानी आई असा हा मुखवटा आहे. तर हा पण तुम्ही म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला जेही मुखवटे हवे असतील आवडत असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही दादांना विचारा.
त्यानंतर हा मोठाच म्हणजे हा मोठा साईजचा मुखवटा आहे माझ्याकडे. आणि ह्यातलाच आत्ता जो रिसेंट मी मागवलाय तो म्हणजे ह्यातलाच छोट्या साईजचा मुखवटा. तर हा बघा, हा आहे आत्ताचा मुखवटा. छान आहे की नाही, खूप गोड आहे. मला हा मुखवटा खूप आवडला, म्हणजे त्यांचं कामच इतकं सुंदर आहे ना. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन होतं, तर म्हणून मला असा हवा होता. प्रॉपर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा जो मुखवटा आहे ना बघा, ह्याची साईज आणि याच्या साईज मधला फरक तुम्हाला दिसत असेल. तर या देवीचा टिळा पण इथे म्हणजे मळवट आहे ते वेगळा आहे आणि इथलं मळवट वेगळं आहे बघा. पण नथ ही दोघींच्या थोड्याफार सेम आहे, की ही नथ थोडी वेगळी आहे, पण ही नथ प्रॉपर म्हणजे जी मोराची नथ मी तुम्हाला म्हटली ना तशी नथ आहे. तुम्ही सांगताना दादांना सांगू शकता, जर तुम्हाला अशी नथ हवी असेल तुम्ही असं सांगा व्यवस्थित त्यांना. आणि हा बघा, हा छोटा मुखवटा मी आता मागवलाय. आणि या मुखवट्याची प्राइस आहे ना ह्याच्यावरती बॉक्सवरती आहे. ह्या मुखवट्याची MRP जी दिली आहे बॉक्सवरती ती 1850 रुपये दिलेली आहे. तुम्ही म्हणाल ताई खूप महाग आहे. मला कळते ती गोष्ट की महाग आहे, पण त्याच्यावरती कामही तसंच केलेलं आहे. तुम्ही जर 400-500 रुपयामध्ये एवढं काम अपेक्षा कराल तर ते नाही मिळणार तुम्हाला कुठेच. तुम्ही बाजारामध्ये सुद्धा बघा, मुखवटे बघा, त्यांची फिनिशिंग बघा, डोळे बघा, म्हणजे पूर्ण मॅट फिनिशिंग आहे चेहऱ्याची. आणि इवन हे जे मोतीचं काम केलेलं आहे तेही अगदी सुंदर आहे आणि पूर्ण फायबर बॉडी आतमधून. खूप सुंदर मुखवटे आहेत, त्याच्यामुळेच त्याची प्राइस तेवढी आहे. पण जसं दादा म्हणालेत की MRP वरती डिस्काउंट देतील, तर तुम्ही ते विचारून बघा त्यांना. मी त्याच्यामध्ये पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बघा, ह्याला ना असे डोळे दिलेले आहेत. हे बघा, हे डोळे लावले ना तर देवीचं रूप आणखीन खूप सुंदर दिसेल. अशा प्रकारे मी तुम्हाला लावून दाखवेन. हे बघा, डोळे लावले ना की मुखवटा आणखीन उठून दिसेल. एका मुखवट्याचे डोळे मी तुम्हाला चिपकावून दाखवेन, तुम्हाला आयडिया येईल की असे दिसतात. तर असे हे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुखवटे माझ्याकडे आता 3 आहेत सध्या. आणि मी का हे सगळं जमा करते, तुम्हाला असं वाटेल की अरे हिच्याकडे तर काय खूप पैसे आहेत म्हणून ही सगळं मागवते, तर असं नाहीये. तुम्ही एका वर्षातून एक मुखवटा तर नक्कीच मागवू शकता. असे तुम्ही जमा करा, तुमच्याकडे सुद्धा 3-4 प्रकारचे मुखवटे होऊन जातील. त्यानंतर जे आपले महालक्ष्मी आईचे कधी 4 गुरुवार असतात, कधी 5 गुरुवार असतात, एकेका गुरुवारला एक मुखवटा लावा, एक नवीन वस्त्र लावा, बघा किती छान वाटतं. त्यानंतर दुसरा जो मी आता मुखवटा मागवलाय नवीन दादांकडून, जो मला खूप आवडला, तर तो आहे पद्मलक्ष्मीचा मुखवटा आहे. हा स्टोन मध्ये आहे आणि तो मी तुम्हाला दाखवते कसा आहे. हा बघा, हा आहे पद्मलक्ष्मी. किती सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. हे जे मुखवटे आहेत ना, अशा प्रकारचे मुखवटे साऊथ साईडला जास्त वापरले जातात. तर पद्मलक्ष्मी मला वाटतं साऊथ साईडचंच म्हणजे देवीचं रूप आहे, त्या साईडला जास्त त्यांची पूजा केली जाते. पण खूप मला बघितल्यानंतरच खूप आवडला. अक्षरशः म्हणजे देवीचं जे एक रूप आहे ना, ते तुम्हाला फक्त मुखवटा ठेवलाय तरी तुम्हाला दिसतंय. जेव्हा तुम्ही विचार करा की जेव्हा ह्याला वस्त्र लावणार, ह्याला जेव्हा दागिने घालणार, जेव्हा ह्याची पूजा होईल, तेव्हा ह्या चेहऱ्याचं म्हणजे जे रूप आहे ना ते खूप 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 सुंदर दिसणार आहे. तर मी सुद्धा एक्सायटेड आहे पूजेसाठी, की कधी मी पूजा करेन, कधी मी हे देवीचं रूप बघेन. असं मला सुद्धा खूप त्याची एक्साइटमेंट आहे. आणि खूप सुंदर काम केलंय याच्यावरती बघा, पूर्ण वरून म्हणजे अगदी मुकुटापासून डोळे बघा, तुम्हाला क्लिअर इथे दिसत असेल कॅमेरामध्ये. पूर्ण हे स्टोन वर्क आहे, संपूर्ण स्टोन लावले त्याला. मी फर्स्ट टाइम कुठल्या मुखवट्यामध्ये ना हे असे झुमके बघितले असतील. बाकी तुम्ही सगळे देवींचे मुखवटे बघा, त्याच्यामध्ये झुमके घातलेले नाहीयेत देवीला, आपल्याला कानातले घालावे लागतात. पण या देवीला झुमके घातलेले आहेत. म्हणजे वेगळं कॉम्बिनेशन करायची गरज नाहीये. जे इथे सगळं कॉम्बिनेशन आहे तेच ज्वेलरीमध्ये सुद्धा आहे. याला नथ घातलेली नाही, याला नथ घातलेली आहे ऑलरेडी. याला तुम्ही जे दागिने घालाल ना, ते तुम्ही स्टोन वाले दागिने असतात ना तसे घाला, खूप सुंदर. किंवा गोल्ड ज्वेलरी सुद्धा खूप सुंदर दिसेल. तर असा हा पद्मलक्ष्मीचा मुखवटा मागवलाय. आणि ह्याला ट्विस्ट तुम्हाला एक सांगते, आणखीन एक गोष्ट. ते म्हणाल ताई तू वेडी झालीस का, एवढे सगळे मुखवटे मागवतेस? तर खरंच मी वेडी झाली देवासाठी. तर दुसरा ह्याच्यामध्ये जो मुखवटा आहे ना
खूप 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 सुंदर आहे, तुम्हाला खूप आवडेल. मला बघितल्यानंतर खूप आवडला. तर तो म्हणजे हा आहे, पद्मलक्ष्मीचाच मुखवटा आहे हा, पण याच्यावरती पूर्ण मोत्यांचं वर्क केलंय. तुम्ही मला सांगा की इतके सुंदर मुखवटे बघून कोण नाही वेडं होणार? कोणाला नाही वाटणार की बाबा मी हा घ्यावा मुखवटा? बघा देवी आईचं रूप किती सुंदर आहे. म्हणजे पूर्ण सुरुवातीपासून ते इथपर्यंत बघा, पूर्ण त्यांनी कुठेही कसलीही जागा सोडलेली नाहीये. आणि कॉम्बिनेशन इतकं सुंदर केलंय ना त्यांनी, इतकं सुंदर काम आहे ना, मला कुठेच असं सुंदर काम दिसलं नाही. यांच्याकडचे जे मुखवटे त्यांची खरंच खूप खासियत खूप वेगळी आहे. तर मी तुम्हाला दाखवते की सेम देवी आहे पण रूप वेगवेगळं कसं दिसतंय. तर ही दोन्हीही पद्मलक्ष्मीचेच मुखवटे आहेत. पण हा स्टोन वर्क केलेला मुखवटा आहे आणि हा मोती वर्क केलेला मुखवटा आहे. तर दोन्ही मुखवटे सेम आहेत पण तरी तुम्हाला रूप वेगवेगळं दिसत असेल दोन्ही देवींचं. तर बघा कसे दिसतात. खूप सुंदर वाटतात ना, मला तरी खूप आवडले. तुम्ही पण, मी सांगेन प्लीज थोडंसं आपली एक साडी कमी करा, पण नक्की घ्या. खरंच तुम्हाला इतकं आवडेल ना, म्हणजे तुमची पूजा इतकी सुंदर दिसेल ना, खूप छान वाटतात. म्हणजे त्यांचं काम, डिटेलिंग सगळ्याच बाबतीत, डोळे म्हणा, ज्वेलरी म्हणा, या देवींसोबत जेव्हा तुम्ही मोत्याचे दागिने ह्यांना देवींना घालाल ना, खूप सुंदर दिसेल ते रूप. तर मला खूप आवडलं. दोन्ही मुखवटे मला खूप आवडले. आणि मी जे देवीचा साचा मागवला होता मोठा, तर तो थोडासा मोठ्या साईजमध्ये, आणि त्याला माझ्याकडचे जे ऑलरेडी हे जे मोठे मुखवटे आहेत ते खूपच मोठे दिसत होते आणि छोटे खूपच छोटे दिसतात. तर मग मला असे मीडियम साईजचे हवे होते, म्हणून मी हे मुखवटे मागवलेत. आणि दोन्हींचं काम खूपच अप्रतिम आहे. तर ह्याची जी MRP आहे ना, पद्मलक्ष्मी स्टोनची, याची MRP पण 1850 आहे. तुम्ही दादांना विचारून घ्या, पण प्राइसच्या बाबतीत तुम्ही दादांना विचारून घ्या. तरी मी तुम्हाला सांगते की सगळे मोठ्या साईजचे जे मुखवटे आहेत ते 2000च्याच रेंजमध्ये आहेत. बाकी तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला खूप मिळेल, खूप व्हरायटी मिळेल ह्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल ताई खूप स्वस्त स्वस्त आहे, तुम्ही एवढं महागचं का दाखवताय? पण ही जी क्वालिटी आहे ना, ही क्वालिटी खरंच खूप छान आहे. माझ्यावर जर ट्रस्ट असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की घ्या. नाहीतर तुम्ही बाहेर जिथे काही मिळतं तिथे पण तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला काही फोर्स नाही करत आहे की तुम्ही घ्याच. पण जे मला बेस्ट वाटतंय ते मी तुम्हाला रेकमेंड करते, की मी हायली रेकमेंड करेन की तुम्ही दादांकडून मुखवटे मागवा. खूप सुंदर आहेत. ते जसं म्हटलं ना, की तुम्ही तुमची एक साडी कमी घ्या सणासुदीला. पण हे मागून ठेवा. हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपल्याला काही हे सारखं मागवायची गरज पडणार नाही. एकदा तुम्ही आणलं, एकदा हा एका मुखवट्याचा जो एक बॉक्स आहे, त्या एका बॉक्समध्ये एकच मुखवटा ठेवायचा. असा जर तुम्ही व्यवस्थित ठेवलात ना, वर्षानुवर्ष तुमचे मुखवटे जसेच्या तसे राहतात. आणि मुखवट्यांचं विसर्जन करायची काहीच गरज नसते. कारण जो मुखवटा आपण वरती लावतो ना नारळाला, आपण स्थापना नारळाची करतो, कलशाची करतो. मुखवटा जो लावतो ते प्रतिकात्मक रूप असतं देवाचं. वस्त्र जे घालतो ते पण आपण, ती सजावट असते सगळी. त्याच्यामुळे मुखवटा विसर्जित करायची गरज नसते. मुखवटा तोही तुम्ही परत परत वापरला तरी चालतो. तर आता जे मी रिसेंटचे जे मुखवटे मागवले होते ते हे 3 मागवले. हा एक महालक्ष्मी आईचा छोटा मुखवटा, स्मॉल साईज. त्यानंतर पद्मलक्ष्मीचा हा एक मोतीवाला, आणि त्यानंतर पद्मलक्ष्मीचाच हा स्टोनवाला. तर हे 3 मुखवटे मी आता रिसेंटली मागवले. बाकीचे जे आधी तुम्हाला दाखवले ते माझ्याकडचे जुने मुखवटे आहेत. पण मी तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला ते पण दाखवले की असेही मुखवटे आहेत. तर तुमच्या चॉईसवर आहे. अजूनही बरेच आहेत त्यांच्याकडे. ते म्हणजे बघा, अशा प्रकार हा 7 आसनांचा मुखवटा आहे. त्यानंतर जे 2-3 म्हणजे वेगवेगळे जे मुखवटे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. पण तुळजाभवानीचा सेपरेट आहे. पण मी ते मुखवटे का नाही घेतले हे पण मी तुम्हाला सांगते, की जेव्हा ज्या देवींची जी पूजा असते ना, त्या देवींनाच त्याच्यामध्ये स्थान दिलेलं चांगलं असतं. म्हणजे आता महालक्ष्मीची पूजा आहे तर मी दुसऱ्या देवीचा मुखवटा लावेन, तसं नाही करायचं. लक्ष्मी मातेची पूजा आहे तर लक्ष्मी मातेचाच मुखवटा लागला पाहिजे. म्हणून मी ते मुखवटे मागवले नाही. पण तुमच्या जर काही तशा पूजा असतील, तुमची कुलदैवत असेल किंवा काय, तर तुम्ही नक्कीच त्यांच्या पूजेच्या वेळेला ते मुखवटे लावू शकता. तर तसेही मुखवटे त्यांच्याकडे आहेत, तर ते पण तुम्ही दादांना विचारा व्यवस्थित. नेक्स्ट गोष्ट ती म्हणजे माझ्याकडे खूप सारे वस्त्र आहेत तुम्हाला माहिती आहे. पण मी आता रिसेंटली कुठले वस्त्र दादांकडून मागवले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते.
तर मला हवे होते की जे लेटेस्ट आता पैठणी पॅटर्न मध्ये, म्हणजे आपली जी नऊवार पैठणी असते त्या पॅटर्न मध्ये देवीचे वस्त्र आलेले आहेत. तर त्यातलं मी हे एक पिवळ्या रंगाचं वस्त्र मागवलंय बघा. किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि त्याला असा कॉन्ट्रास्ट मध्ये असा हा त्याचा वरचा देवीचा जो पदर आहे ना तो येतो. तुम्हाला जस्ट थोडंसं बाहेर काढून दाखवते म्हणजे आयडिया येईल. तर हे पण मला वाटतं 450 का काहीतरी दादा याची प्राइस बोलले होते मला. तर ते पण तुम्ही व्यवस्थित विचारून घ्या. प्राइसच्या बाबतीत तुम्ही त्यांनाच विचारा, कारण मला एवढं डिटेलिंग प्राइस माहित नाही त्याचं. पण क्वालिटी, मटेरियलची क्वालिटी खूप छान आहे. बऱ्याच जणांना असं वाटत असेल या देवांसाठी घ्यायचे तर कशाला एवढं क्वालिटीचा विचार करायचा, जेवढं स्वस्त मिळतं तेवढं चांगलं आहे. पण असं नसतं. आपण आपल्यासाठी घेताना कसा केवढा विचार करतो, तर देवासाठी जर तुम्ही विचार केलात तर देव तुमचा पण विचार करेल. अशा काही गोष्टी असतात. तर हे बघा, हे लावल्यानंतर बघा किती सुंदर दिसेल. मग माझ्या पूजा मांडल्यानंतर बोलायचं नाही की ताई तू मला दाखवलं नाहीस, सांगितलं नाहीस, म्हणून मी तुम्हाला दाखवते. याचं फिनिशिंग बघा आणि ह्याची शाईन बघा वस्त्राची. जर तुम्ही बोलत असाल की ताई प्राइस खूप जास्त आहे, पण तुम्हाला हातात जेव्हा येईल ना वस्त्र तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच जी प्राइस आहे ती रिझनेबलच प्राइस आहे. कारण पूर्ण आतून पण ह्याला असं लावलेलं आहे, बाहेरून पूर्ण असं व्यवस्थित काम केलेलं आहे. प्लेटिंग्स बघा किती परफेक्ट आणि सुंदर केलेले आहेत. आणि याच्यासोबत त्याचा जो वरची जे दुपट्टा आहे तो पण असा पूर्ण बघा छान असा ह्याचा आहे, डिझाईनचा आहे. हा पण खूप सुंदर आहे. तर हा एक रंग मी मागवला, पिवळा रंग मला हवा होता. त्यानंतर मला सगळ्यात जास्त जो आवडला तो म्हणजे की हा रंग. तुम्हाला पण सगळ्यांना आवडेल मला माहिती आहे. हा खूप सुंदर वाटतो. माझी अशी सेम साडी आहे, असाच वांगी कलर आणि ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट, अशी सेम साडी आहे. तर हा एक रंग मी मागवला. आणि दुसरा आणखीन एक मागवला तो म्हणजे की हा असा जांभळ्या रंगाचं वस्त्र आहे हे, आणि याला हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट आहे. तर हे एक वस्त्र मी मोठे वस्त्र मागवले कारण माझ्याकडे मुखवटे मोठे आहेत. ही पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की जेवढी साईज असेल मुखवट्याची त्या साईजच्या हिशोबानेच तुम्ही वस्त्र मागवा. जेव्हा तुम्ही दादांना मुखवटा सांगताय तर त्यांना आयडिया येईल की किती कुठल्या मुखवट्याला कुठलं वस्त्र चांगलं दिसेल. मुखवटा खूप छोटा घेतला आणि वस्त्र खूप मोठं, मुखवटा मोठा आणि वस्त्र एवढूसं, मग ते कसं दिसेल, मिसमॅच होऊन जातं ते. म्हणून तसं नका करू. आणि हा मी एक व्हाईट मध्ये मला हवा होता, हा थोडासा छोटा आलाय. मी दादांना सांगितलंय मला जरा मोठा हवाय वस्त्र. तर हा एक तुम्हाला असंच लावून दाखवते, तुम्हाला आयडिया येईल की कसं दिसतं. तर हे बघा, हा जो पद्मलक्ष्मीचा जो मुखवटा आहे ना व्हाईट वस्त्रासोबत, बघा कसा दिसेल. बघा तुम्हाला समजते की कसं वाटेल. खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर. तर म्हणून असं कॉम्बिनेशन करून, म्हणजे जसा मुखवटा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही वस्त्र घ्या. अजून बरीच प्रकारचे वस्त्र त्यांच्याकडे आहेत. आता मी सगळे काही मागवले नाही, मला जे आवडले तेच मी मागवले. पण तुम्ही विचारू शकता, ते तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटोज वगैरे पाठवतील जर त्यांना पॉसिबल जसं असेल तसं. आणि तुम्ही विचारून घ्या मुखवट्याची, वस्त्रांची प्राइस. तर अशी होती माझी ही मार्गशीर्षची खरेदी. प्लस आणखीन दादांकडे एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे की अगरबत्त्या. त्यांच्याकडे अगरबत्त्या पण खूप छान आहेत. आता मी हे सगळं का सांगते की कारण लागतातच पूजेला, ह्या सगळ्या गोष्टी लागतातच. आणि जर चांगल्या क्वालिटीच्या मिळत असेल, तुम्ही एकाच ठिकाणांवरून जास्त सामान घ्याल तर ते तुम्हाला डिस्काउंट पण चांगला देतात. तर म्हणून मी तुम्हाला म्हटले ज्यांना हवं असेल त्यांनी मागवा. माझी काही कोणावर जबरदस्ती नाहीये की तुम्ही मागवलंच पाहिजे, पण तुम्हाला हेल्प होईल घरी बसल्या. आता ज्या ताई जवळपास राहतात, दादरच्या जवळपास राहतात, तर त्या जाऊ शकतात. पण जे खूप लांब राहतात, ज्यांच्याकडे ह्या साऱ्या गोष्टी अवेलेबल नाहीयेत, तर ऑनलाईन Amazon वरती खूप महाग आहे काय काय, आणि जसं पाहिजे तसं कधी कधी येतही नाही. तर म्हणून इथे मी तुम्हाला ही शाश्वती देऊ शकते की बाबा तुम्ही जे मागवाल तेच तुमच्यापर्यंत येईल. आणि खरंच खूप बेस्ट आहे. मी स्वतः बघितलंय, मी स्वतः घेतलंय, आणि म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करते. तर तुम्ही नक्की मागू शकता. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्यानंतर आता जे मी आणखीन एक गोष्ट, पहिले मी अगरबत्त्यांबद्दल सांगते की एक
माझ्याकडे दादाने ना मला एक ही गोष्ट पाठवली, ती मला खूप आवडली, खूप खूप. ती म्हणजे की ही ना बांबूलेस धूप इन्सेन्स स्टिक्स आहेत या, ज्याच्यात बांबू नाहीये आणि अशा प्रकारचे बघा याच्यामध्ये धूप स्टिक आहेत या. याच्यामध्ये 3 फ्रेग्रन्स आहेत. तर अशी मोठी स्टिक आहे ही आणि मी ही लावली आहे बघा. ही जवळपास 3 ते 4 तास ही जळते आणि जसं आपला धुपाचा कसा पूर्ण सुगंध घरभर पसरतो, अगदी बाहेरून येणारा माणूस सुद्धा विचारतो की काय लावलंय तुम्ही घरामध्ये, इतकं सुंदर याचा सुवास येतो. आणि असं नाही की डेलीसाठी, पण जेव्हा आपण असे काही पूजा वगैरे असतात आपल्या घरी, तर तेव्हा लावण्यासाठी खूप खूप छान आहे, खूप मस्त आहे. मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की तुम्हाला म्हणजे खरंच घेऊ शकतात तर तुम्ही नक्की घ्या. त्याच्यामध्ये 3 फ्रॅग्रन्स आहेत वेगवेगळे, विघ्नहर्ता, विघ्नेश्वर आणि लंबोदर असे. आणि त्याच्यासोबत बघा असं स्टँड पण येतं, या स्टँडमध्ये आपल्याला लावायचंय. असा हा पूर्ण बॉक्स आहे. त्याचा होलसेल रेट वेगळा आहे आणि रिटेलचा रेट वेगळा आहे असं दादांनी मला सांगितलंय. तर आता तुम्ही त्यांना विचारून घ्या. तुम्ही याचं असं स्क्रीनशॉट काढू शकता. सुख करता दुःख हरता असं याचं नाव आहे, बांबूलेस धूप इन्सेन्स स्टिक. आणखीन त्यांच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या अगरबत्त्या आहेत. ही एक वैष्णोदेवी म्हणून, ही मी अजून लावून बघितली नाहीये, पण ही मी तुम्हाला बिंदास सांगू शकते की तुम्ही नक्कीच मागवू शकता. आणि खूप आहे, क्वांटिटी पण भरपूर आहे याच्यामध्ये, बरेच दिवस पुरेल तुम्हाला. आणि शक्यतो आपण असे जे धूप किंवा अशा स्पेशल अगरबत्त्या असतात, तर जेव्हा आपल्या अशा काही स्पेशल पूजा असतात तेव्हा तुम्ही लावा. घरातलं वातावरण अगदी असं मस्त प्रसन्न आणि फ्रेश वाटतं एकदम. आता मी लावलंय बघा इथे, कधीपासून लावलंय ते, तर अजून ते जळतंय. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक महत्वाची सध्या आपल्या मार्गशीर्ष पूजेसाठी आपल्याला उपयोगी पडेल, तर ती म्हणजे की मी बऱ्याच ठिकाणी बघितली होती, ती म्हणजे ही कलश कडी. तरी तुम्ही म्हणाल ताई हे कशासाठी वापरायचं, तर आपण जेव्हा पूजा मांडतो तर तेव्हा असा जेव्हा कलश असतो, तर ह्या कलशाच्या वरती ही अशी कडी ठेवली जाते. आणि इथे समोर तुम्ही मुखवटा लावला की बॅक साईडने आपल्याला कधी कधी सपोर्ट मिळत नाही बाकीच्या गोष्टी लावण्यासाठी, म्हणजे गजरा म्हणा, काही तुम्हाला एक्सेसरीज ज्वेलरी घालायची असेल त्यासाठी, तर ही कडी लावल्यानंतर इथे बघा आपल्याला हे जे गॅप मिळतात ना, त्याच्यामधून आपण गजरे घालू शकतो, हार घालू शकतो, तुम्ही बांगड्या सुद्धा लावू शकता किंवा छान ज्वेलरी ज्यांना घालायची असेल तर इथे हे प्रॉपर त्याला सपोर्ट मिळतो. त्यासाठी ही कलश कडी वापरतात. मी पण फर्स्ट टाइम मागवली, तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पण मागवू शकता, त्यांच्याकडे अवेलेबल आहे, तर म्हणून मी ही तुम्हाला दाखवून दिली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले अत्तर आहेत, असे वेगवेगळे अत्तर, ते पण खूप छान आहेत त्यांच्याकडे. स्प्रे खूप छान आहेत त्यांच्याकडे. त्यांनी मला आता रिसेंटली एक गुलाब काहीतरी गुलाब कापूर असा काहीतरी स्प्रे आहे, तो मला एक पाठवलाय, तो पण खूप छान आहे. तर हे पण जर तुम्हाला हवं असेल, म्हणजे ओव्हरऑल त्यांच्याकडे पूजेचं सगळं 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 सामान आहे. सगळ्या देवी देवतांचे दागिने म्हणा, वस्त्र म्हणा, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पर्सनली व्हिजिट करता आलं तर खूपच छान. तुम्ही पर्सनली जाऊन वस्तू बघून तुम्ही घेऊ शकता जे पाहिजे ते. आणि जर जाणं जमत नसेल तर, आणि ह्यातलं जर काही हवं असेल तर नंबर इथे स्क्रीनवर पण येत असेल, ॲड्रेस आणि नंबर, आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. तर मला वाटतं तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी दाखवल्यात की आता मार्गशीर्ष पूजेसाठी एवढं जरी तुम्ही सगळं घेतलं ना तरी खूप आहे. तर अशी माझी तरी पूजेची तयारी म्हणजे आता सुरू झाली आहे. आता एक्साइटमेंट आहे ती म्हणजे की कधी मार्गशीर्ष सुरू होतोय आणि कधी पूजा मांडते, असं माझं सगळं एक्साइटमेंट चालू आहे. बघू आता कसं देवी आई माझ्याकडून सेवा करून घेते. आणि तुमच्या सगळ्यांचा जो सपोर्ट मिळतोय, जे प्रेम मिळतंय, ते खूप 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 छान आहे. तुम्ही असेच नेहमी माझ्यासोबत राहा. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद नेहमी 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 माझ्यासोबत असू दे. आणि देवाकडे माझी हीच प्रार्थना असते की माझ्याकडून नेहमी असं चांगलं काम घडत राहू दे, तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी नेहमी मी पोहोचवत राहू दे. या गोष्टी थोड्याशा महाग आहेत, मी मान्य करते, पण त्यांची क्वालिटी पण तितकीच चांगली आहे. जर तुम्हाला खरंच पटत असेल तरच तुम्ही मागवा, असं काही कोणाची जबरदस्ती नाहीये. पण नक्की बघा, तुम्हाला आवडेल. तुम्ही ज्यांना जमत असेल त्यांनी पर्सनली जा, ज्यांना नसेल जमत तर त्यांनी ऑनलाईन चौकशी करू शकता. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. मोठा झाला असेल थोडासा, कारण सगळ्या गोष्टी दाखवता दाखवता मोठा झाला असेल. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथे डोळे मी लावलेले नाहीये आणि त्यांनी मला डोळे पाठवलेत असे सेपरेट. विदाऊट डोळे लावता बघा असं दिसतंय आणि हे डोळे जर लावले आपण तर बघा मुखवटा असा दिसेल. म्हणजे विदाऊट डोळे लावता आणि डोळे लावता तुम्हाला कुठला चांगला वाटतो तुम्ही तसं लावू शकता. किंवा म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत तर त्याच्या हिशोबाने ते एक्स्ट्रा देतात. जर आपल्याला हवे असतील तर आपण लावायचे. तुम्ही फेविस्टिकने वगैरे चिटकवू शकता किंवा फेविकॉल